आष्टी पोलीस स्टेशन समोरूनच रात्रीच्या वेळी वाळूंच्या हायवांची बेसुमार धाव. प्रशासन गप्प का? नागरिकांचा संतप्त सवाल. चांगतपुरी येथून गंगेच्या पात्रातून पाण्याचा उपसा करून पोकलेन आणि जेसीबीच्या सहाय्याने हायवा गाड्यांमध्ये ओली आणि ओव्हरलेड वाळू भरली जात आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार रात्रीच्या अंधारात थेट आष्टी पोलीस स्टेशन आणि आष्टी बस स्टँडच्या समोरून सुसाट वेगाने सुरू आहे. रात्री 8, 9, 10 ते थेट 12 वाजेपर्यंत या गाड्यांचा धुमाकूळ सुरू असल्याने प्रशासनाने रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे का, असा संतप्त प्रश्न आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 9 जून पर्यंत मुदत असल्याने ठेकेदाराची घाई, नागरिकांचा जीव टांगणीला. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाळू कंत्राटदाराची मुदत आज 9 जून 2026 पर्यंत संपत आहे. आपली मुदत संपण्यापूर्वी जास्तीत जास्त वाळू उपसा करून ती वाहून नेण्याच्या घाईत कंत्राटदाराने सर्व नियम धाब्यावर बसवले आहे. दिवसा तर वाहतूक सुरूच असते, पण आता मुदत संपण्याच्या भीतीने रात्रीच्या वेळीही हायवा गाड्या अत्यंत बेजबाबदारपणे आणि सुसाट वेगाने चालवल्या जात आहे. पाण्याने गच्च भरलेली ओव्हरलोड वाळू घेऊन जाणाऱ्या या जड वाहनामुळे रस्त्यांची तर दुरावस्था होतच आहे, पण आष्टी बस स्टँड परिसरातून जाताना या गाड्यांचा वेग इतका भयानक असतो की पादचाऱ्यांना आणि प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस स्टेशन समोरूनच वाहतूक, तरीही यंत्रणा ढिम्म. सर्वात संतापजनक बाब म्हणजे या हायवा गाड्या आष्टी पोलीस स्टेशनच्या अगदी समोरून राजरोसपणे धावत आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेच्या डोळ्यादेखत नियमांची अंमलबजावणी न करता हा अवैध आणि धोकादायक प्रकार सुरू असतानाही प्रशासन गप्प का, असा सवाल आता नागरिक विचारत आहे. रात्रीच्या वेळी वाळू वाहतुकीला बंदी असतानाही हा गौण खनिज उपसा आणि वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, अशी चर्चा परिसरात रंगली आहे. या बेसुमार आणि जीवघेण्या वाळू वाहतुकीमुळे आष्टी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कंत्राटदाराची मुदत संपत आली असली तरी नियमांचे उल्लंघन करून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या सुसाट धावणाऱ्या हायवा गाड्यांवर आणि कंत्राटदारावर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मारेगाव वार्ता, शेख मुनीर भाई, आष्टी, परतूर.